गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. बरेच दिवस झाले आपण काय ब्लॉग बनवलाच नाही. कारण की आपल्या फोनला प्रॉब्लेम झाला होता. तुम्ही बघितलंच असेल, तर आपण कुठे गेलो होतो मोबाईल रिपेअर करण्यासाठी. अ, आज मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो, आपण झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये बिझनेस कसा स्टार्ट करू शकतो मित्रांनो. मी तर तुम्हाला सांगेल मित्रांनो, बिझनेस कसा स्टार्ट करायचा. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पण बिझनेसची आवड पाहिजे. तुम्हाला मी म्हटलंय झिरो इन्व्हेस्टमेंट म्हटलं तर आपल्याला कसं आहे इन्व्हेस्टमेंट लागलच, पण तरी एक कमीत कमी अमाऊंट म्हणजे एक कमीत कमी 3 ते 4,000 रुपये किंवा 5,000 रुपयेपर्यंत आपण जरी इन्व्हेस्ट केले मित्रांनो, तरी आपला असा छोटा बिझनेस चालू होऊ शकतो. आता माझ्याकडे पण तुम्ही बघाल तर फक्त 4 ते 5,000चाच माल आहे. मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आता तुम्ही बघाल मित्रांनो, हा मी पण खूप जास्त इन्व्हेस्टमेंटचा माल घेऊन नाही फिरत. हे फक्त कमीत कमी 3 ते 4,000 रुपयाचाच माल आहे माझ्याकडे. आणि हे बघाल तर तुम्ही, मी हे 80 रुपयाला 3 सांगतो मित्रांनो, 70 रुपयाला 3 देऊन देतो. हे 150 रुपयाचे 3 आहे, तर 130 रुपयाला 3 मी फायनल देतो. त्याच्यामध्ये माझ्याकडे 3 क्वालिटी आहे. आता एक पुमाची, एक जॉकीची आणि एक बेसिक आहे नाईकमध्ये. हे बेसिक क्वालिटी म्हणून हे कमी प्राईजमध्ये देतो मित्रांनो. तर असं काही गरजेचं नाही आहे की तुम्ही खूपच जास्त माल घेऊन फिरलं पाहिजे किंवा काय. जर छोट्या-मोठ्या बिझनेसमधनं आपल्याला काय 300-400 रुपये किंवा 500-700 रुपये भेटून जातात मित्रांनो. जसं आपलं कस्टमर होईल त्या हिशोबाने आपल्याला पैसे मिळतात. मित्रांनो, मी तर तुम्हाला बोललो आता झिरो इन्व्हेस्टमेंट म्हणजे, आता झिरो इन्व्हेस्टमेंट म्हणजे असंच मित्रांनो की आपले मित्र म्हणा किंवा आपले आई-वडील म्हणा किंवा आपले भाऊ म्हणा, त्यांच्याकडनं आपल्याला फक्त 3 ते 4,000 रुपये उधार घ्यायचे मित्रांनो. आणि आपण त्यांना 15 ते 20 दिवसामध्ये परत करायचे. तर ती आपली झिरो इन्व्हेस्टमेंट. आणि आपण नेहमी बघतो मित्रांनो, असे जे मोठमोठे बिझनेसमॅन असतात त्यांचे मल्टिपल बिझनेस असतात आणि ते अशाच पद्धतीने झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये त्यांचा बिझनेस स्टार्ट करत असतात. आपल्याला तर कोणी बँकमध्ये लोन वगैरे देणार नाही आहे. तर स्टार्टिंगला आपल्या आपल्या घरच्यांकडनं किंवा आपल्या मित्रांकडनंच आपल्याला उधार पैसे घ्यायचे मित्रांनो. आणि त्याच्यामधनं आपल्याला आपलं स्किल डेव्हलप करायचं आहे. मग तर मित्रांनो, ॲसेट गोळा झाल्यानंतर मग आपल्याला आपलं जवळचं होलसेल मार्केट फिरायचं आहे आणि तिथे बघायचं आहे कोणते प्रॉडक्ट भेटत आहे, काय भेटत आहे. आणि त्यातनं असं प्रॉडक्ट आपण चूज करायचं आहे की जे आपण स्वतः विकू शकतो. आणि मेन गोष्ट ते फास्ट सेलिंग पण झालं पाहिजे. कारण की आपली मुद्दल आणि आपले पैसे अडकले नाही पाहिजे. कारण की ज्यांच्याकडनं आपण घेतले त्यांना आपल्याला रिटर्न पण करायचं आहे ना. तर त्या हिशोबाने आपण घ्यायचं आहे. आता जसं मी नाशिकमध्ये राहतो, तर आपल्याजवळ कानडे मारुती होलसेलची लाईन आहे. तर तिथे पण तुम्ही बरेचसे प्रॉडक्ट बघू शकता. आणि मेन गोष्ट असं, रस्त्यावरती विकायला तुम्हाला लाज नाही वाटली पाहिजे. कारण की धंद्यामध्ये लाजलं तर कसं होईल मित्रांनो, कारण की याच्यातनंच आपल्याला पैसे कमवायचे, तर लाजलं नाही पाहिजे. आणि आयटम असा चूज करायचा आहे मित्रांनो की जे डेली रुटीनमध्ये यूज होईल. जसं की सॉक्स ऑलमोस्ट म्हणजे बरेचसे लोक डेली यूज करतात. जिमला जाणारे, ऑफिसला जाणारे सर्व लोक सॉक्स यूज करतात. तर हे म्हणजे डेली लागणारी वस्तू आहे. तर असं काही नाही की थंडीतच चालेल. तर हे कंटिन्युअसली विकलं जाणार आणि याच्यातलं आपलं म्हणजे पैसे अडकून नाही राहणार. हे विकलाच जाणार आयटम आहे मित्रांनो, मी जो माल विकतोय सॉक्सचा, जर तुम्हाला हाच माल हवा असेल तर हा मी तुम्हाला देऊ शकतो. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये मेसेज करा, तर मी तुम्हाला कॉल करेन. कारण की कसं आहे मित्रांनो, छोटा बिझनेस आपण रन करून शकलो तरच आपल्याला मोठा बिझनेस रन करता येईल. कारण की पहिले छोट्यापासून सुरुवात करा, मग नंतर हळूहळू आपण आपला बिझनेस मोठा करायचा असतो मित्रांनो. आता हा बिझनेस तुम्ही शिकला, छोटा बिझनेस कसा करायचा, काय करायचं, त्याच्यानंतर आपण मोठं लोन घेऊन आपण मोठं स्टार्टअप करू. तर मी तुम्हाला आता सांगितलं मित्रांनो, झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण कसं बिझनेस स्टार्ट करू शकतो. आता मला जसं जमेल तसं मी सांगितलं आहे. पण तुम्ही पण मित्रांनो काही चुकलं तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आपले जे कोणी मोठे माणसं जर बघत असाल व्हिडिओ, तर तुम्ही पण आम्हाला सजेशन देऊ शकता की आम्ही काय चुका करतोय किंवा आम्ही कसं पुढे जाऊ शकतो. कारण की मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मोठे होऊ शकतो आणि मोठ्यांचं मार्गदर्शन आयुष्यामध्ये पाहिजेलच मित्रांनो.